आता रिलीज झालाय. सिनेमाला रिस्पॉन्स सुद्धा खूप छान आहे आणि याच वेळी सोने पे सुहागा म्हणून की काय, पण स्वतः प्रियांका चोप्राने गायलेलं पहिलं मराठी गाणं सुद्धा बाहेर आलंय. हे गाणं कंपोज केलंय म्युझिक डायरेक्टर रोहन रोहनने आणि डिरेक्ट केलंय महिप डिल्लो यांनी. याच गाण्याबद्दलच्या एक्सक्लुसिव्ह गप्पा मारण्यासाठी ते तिघेही मायबोलीच्या स्टुडिओत आले होते. यावेळी रोहन रोहनने एवढी मोठी अचीवमेंट केल्यानंतरची त्यांची फिलिंग आमच्यासोबत शेअर केली. खूप एन्जॉय करतो ॲक्च्युली हे मोमेंट आम्ही. सगळ्यात मोठं मोमेंट आहे कदाचित आमच्यासाठी आता हे. ह्याचा रीच आणि जे लोकांकडनं रिस्पॉन्स आले आहेत गाण्याच्यासाठी ते अप्रतिम आहेत. सगळ्यांना गाणं आवडलेलं आहे आणि त्यांच्या प्रियंका मॅमबद्दल काय बोलायचं. तिथं फॅन्टॅस्टिक, शी इज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बीइंग आणि तिने इतकं डिवोशनने आणि इतकं सिन्सिअरिटीने गाणं म्हटलं आहे, ते इतक्या मेहनतीने गाणं म्हटलं आहे की ते त्याची चीज आज आम्हाला सगळ्यांना त्याचा रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे गाणं जितकं छान ऐकू येतंय तितकं छान ते दिसतंय. याचं श्रेय जातं महिप यांना. त्यांनी अमेरिकेत जाऊन हा व्हिडिओ डायरेक्ट केलाय. याची प्रोसेस ही खूप इंटरेस्टिंग होती. उनके साथ काम करने का जो ईज़ है वो आज तक मैंने और किसी के साथ पाया नहीं है. वो सबको इन्वॉल्व करती हैं. शी हैज़ अमेजिंग क्रिएटिव इनपुट्स और वो एकदम समझ जाती हैं. इफ़ आप उनके सामने एक आउटलाइन रखें कि ये हमारा ट्रीटमेंट है और हम इसको ऐसे अप्रोच करेंगे और इसका विजुअल ट्रीटमेंट ऐसे है, कैमरा मूवमेंट्स ऐसे है, आई थिंक शी जस्ट गेट्स इट इमीडिएटली एंड देन वो वैल्यू ऐड करती हैं. उस ट्रीटमेंट को वो वैल्यू ऐड करती हैं. और उस दिन व्हेन आई रीच न्यूयॉर्क ओनली आई हैड गॉन फ्रॉम हियर, सो हमारा पूरा क्रू अमेरिकन था और उन्होंने हमको 4 घंटे दिए थे एक दिन शूट करने के लिए. And I asked her, I said कि you've given us 4 hours. इन 4 घंटों में हमने आपके साथ गाना रिकॉर्ड करना है. रोहन स्काइप पे होंगे बॉम्बे से और आप न्यूयॉर्क में हैं. And we have to record the song in a language that you don't understand, you know. So plus I have 2 cameras shooting you and I'm going to make you do retakes and all. And are you sure you're okay कि हम पहले गाना रिकॉर्ड करें उसके बाद में आपके साथ शूट करें? She said, absolutely not. She said, the camera is like a second nature to me and just leave it there. I'm not self-conscious at all. You just roll whatever you want to. So I said, okay. So just made my life really simple. And she didn't care. Matlab, if she would fumble and she had to retake, she was fine. You know, वो हंस के वापस लेती थी. She would say, अरे ये मराठी भाषा में ये ज़ क्या होता है? You know, so yeah, it was great fun. It was a really good experience and of course at the end of it a very moving, emotional experience for her, for her mother. Madhu ma'am was also there. So. आम्हाला सांगा की हे गाणं प्रियंका कडून गाऊन घेण्याची मूळ संकल्पना कोणाची होती? टोटली फिल्मवर डिपेंडेंट हे गाणं आहे आणि फिल्मच्या सिच्युएशनवर डिपेंडेंट हे गाणं आहे. आपण आईवर खूप गाणी ऐकतो तर बाबांसाठी हे गाणं एक थोडं नवीन होतं, समथिंग इनोव्हेटिव्ह. आणि कमिंग डाऊन टू वेन वी वेर नियर दी रिलीज, फिल्म नियर कम्प्लिशन होती, तर आम्ही जस्ट एकदा बसलो की कसं आहे की फादर सन रिलेशनशिपवर तर हे झालं. व्हॉट इफ ह्याला एक फिमेल अप्रोच जरी असेल आहे, कारण का डॉटर आणि फादर रिलेशनशिप पण खूप मानलं जातं युजली ऑपोजिट्स. तर आम्ही रोहन आणि राजेश सर वी आर जस्ट हॅव्हिंग लंच समवेअर, तेव्हा दी आयडिया स्ट्रक की जर फिमेलच करायचं असेल तर वाय नॉट प्रियंका हरसेल्फ. तर देन राजेश सर टूक दिस आयडिया अहेड आणि ही कॉल्ड प्रियंका आणि त्यांना ते सॉन्ग दिलं. प्रियंका सेड की जस्ट सेंड मी द सॉन्ग, आय लिसन टू इट. आणि एकदा ऐकलं आणि त्याच्यानंतर शी सेड दॅट इट्स अ व्हेरी गुड सॉन्ग अँड आय सिंग इट डेफिनेटली. क्या बात आहे, हे गाणं खरंच खूप छान आहे.
यावरूनच प्रियंकाची ओव्हरऑल मराठी सिनेमाबद्दलची आपुलकी दिसून येते.